नमस्कार. आज आपण 1 किलोच्या प्रमाणात चुलीवरची स्मोकी फ्लेवरची चिकन बिर्याणी पाहणार आहोत आणि बिर्याणी इतकी चविष्ट आहे की हॉटेलच्या चवीला सुद्धा मागे टाकेल अशी आहे. बिर्याणी छान अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि तितकीच आतून ज्युशी अशी झालेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडेसे चुलीवर करताना कष्ट पडतात, त्यामुळे एक लाईक करायला विसरू नका आणि एक कमेंटही करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण जरूर करा. नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशी आपली बिर्याणी 1 किलोच्या प्रमाणात आहे. तर त्यासाठी काय करायचे ते पाहूयात. तर इथं मी अगोदर चूल पेटवून घेते आणि चूल छान पेटल्यानंतरच आपल्याला इतर गोष्टी पटपट करतात. एकदम कमी जर चूल पेटलेली असेल तर त्याच्यावर लवकर होत नाहीत गोष्टी, म्हणजे पदार्थ. तर आता मी इथं 4 ते 5 कांदे घेणार आहे, म्हणजे 250 ते 300 ग्राम 1 किलोसाठी. थोडासा गरम मसाला आहे आणि बासमती तांदूळ आहे 1 किलो, हा भिजत ठेवलेला आहे मी. आपला कांदा वगैरे सगळं कापून होईपर्यंत तांदूळ भिजत राहतो आणि 1 किलो चिकन आहे. तर आता कांदा हा आपल्याला उभा कापून बारीक चिरून घ्यायचा आहे. होता होईल तितका कांदा बारीक चिरा, म्हणजे काय होतं, आपल्याला तेलामध्ये पटकन तो तळलाही जातो आणि छान असा बारीक असल्यामुळे त्याला चव पण छान येते. त्यामुळे होता होईल तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे. 5 ते 6 कांदे. आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही तळलेला कांदा कोणाकोणाला जास्त आवडतो त्या त्या पद्धतीनं वापरायचा. मुलांना थोडंसं आवडतो कांदा. आता इथं पुदिना पण घेतलेला आहे, तो पण मी बारीक चिरून घेणार आहे. पुदिन्याशिवाय आपली बिर्याणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे पुदिना टाकायलाच पाहिजे. कोथिंबीर पण बारीक करून घेणार आहे. चांगली बारीक करायची, कारण आपल्याला हे चिकन मॅरिनेट करताना वापरायचं आहे पुदिना, कोथिंबीर आणि थोडंसं पेस्ट करतानाही टाकायचं आहे. अद्रक, लसणची, कोथिंबीरीची पेस्ट पण करणार आहोत आपण, तिथे पण हे लागते. तर आता इथं मी जिरे घेतलेले आहेत 1 चमचा. आता थोडेसे गरम मसाले, तमालपत्र आहे, दालचिनी आहे, मिरे आहेत, चक्री फूल आहे, लवंग आहे, मोठी विलायची आहे आणि छोटी विलायच्या पण 5-6 आहेत. त्याच्याशिवाय छान लागत नाही. आणि शहाजिरे पण आहेत. हे आपला बिर्याणी घरगुती मसाला तयार होतो, पण मी रेडीमेड पण मसाला पुढे वापरलेला आहे. हा मसाला टाकायला पाहिजे घरगुती, आपला एक सिक्रेट मसाला म्हणलं तरी चालेल. याच्याशिवाय आपली बिर्याणी छान हॉटेलच्या चवीची बनणार नाही, त्यामुळे हा मसाला करा. आणि अद्रकचे 2 इंचाचे तुकडे आहेत, लसण आहे 1 मोठी गड्डी आणि कोथिंबीर, याची पण पेस्ट करायची. आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ही लागणार आहे. फोडणीला नाही टाकायची आपल्याला, फक्त मॅरिनेटसाठी हे पेस्ट करून घ्यायची आहे. उकळामध्ये छान मी मोठाड कुटून घेतलेली आहे, छान चव देते ही पेस्ट. आता आपल्याला तेल गरम करायला ठेवलं होतं मी अगोदरच. तर चांगल्या कडकडीत तेलामध्ये, चुलीवर थोडासा वेळ लागतो त्यामुळं तेल अगोदरच गरम ठेवायचं करायला. आणि हा कांदा आपण बारीक चिरलेला छान तळून घ्यायचा आहे. लालसर असा कुरकुरीत लालसर छान तळून घ्यायचा आहे. एक स्मोकी फ्लेवर पण येतो या कांद्यामुळे बिर्याणीला, छान तळल्यामुळे. बघा इथं चांगला मी असा कुरकुरीत होईपर्यंत लालसर असा कांदा तळलेला आहे. जास्त करपू द्यायचा नाही, मग कडवट अशी चव येते. आणि छान सगळा तळून घ्यायचा आहे. आणि आता राहिलेला पण मी तळून घेते. चुलीवर थोडासा वेळ लागतो, गॅसवर आपल्याला फ्लेम कमी जास्त करता येते, पण चुलीवर नाही. तर आता इथं मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1 किलोला थोडंसं तांदूळ कमी वापरायचे नाहीत, पण चिकन थोडंसं कमी असेल तर चालू शकते. 1/4 किलो असेल तरी चालू शकतं. आता इथं बघा मी कुटलेला मसाला टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मीठ, हळद, तिखट, धने, जिरेपूड, दही असं टाकून घेतलेलं आहे सगळं. पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकून मिक्स करून आपल्याला असं आपला भात शिजेपर्यंत हे सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. चांगले मसाले मुरतात त्याच्यामध्ये. हा रेडीमेड मसाला आहे, बिर्याणी मसाला, हा पण टाकायचा, म्हणजे छान अशी आपली हॉटेल स्टाईल बिर्याणी तयार होते. कोथिंबीर पण टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये. राहिलेला कांदा तळतोय बघा. आता हे छान एकदम वास मस्त सुटलेला आहे या कांद्याचा. असा कुरकुरीत तळून ठेवायचा आहे बाजूला. आणि कांदा तळला की असं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. एक भरपूर पाणी ठेवायचं 1 किलो तांदळासाठी. आणि आपल्याला
पाण्याला चांगलं उकळ आली की त्याच्यामध्ये तांदूळ टाकून द्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये मसाले टाकूयात। तमालपत्र आहे, चक्री फूल आहे, दालचिनी आहे, कोथिंबीर आहे, टाकायचं आहे आणि थोडंसं तूप पण टाकणार आहे मी त्याच्यामध्ये पुढे। आणि सगळं उकळी आली की त्या पाण्याला छान फ्लेवर येतो आणि त्याच्यात तांदूळ टाकायचा आहे भिजलेला। अर्धा तास तरी तांदूळ भिजला जातो। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेट होतंय तांदूळ शिजेपर्यंत। तोपर्यंत झाकून ठेवायचं हे छान मिक्स करून। मस्त मसाले त्या चिकनमध्ये मुरतात। आता आपलं पाणी पण छान गरम झालेलं आहे। चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे काय होतं, आपलं तांदूळ चिकट होत नाही। मी जुना तांदूळ बासमती घेतलेला आहे। मीठ टाकायचे थोडं जास्त, 2-3 चमचे मीठ टाकायचं म्हणजे चांगलं तांदळाला मिठाची चव येते, नाहीतर मग सपक सपक अशी आपली बिर्याणी लागते। इथं 1 चमचा पण तुपाचा टाकलेला आहे म्हणजे सुटसुटीत असा आपला तांदूळ शिजला जातो। असेल लिंबू तर ते पण टाका। छान असं शिजू द्यायचं आहे 80% असा। तांदूळ जास्तही शिजला नाही गेला पाहिजे आणि कच्चाही राहिला नाही पाहिजे इतपत शिजवायचा, म्हणजे काय होतं परत दम कधी थोडंसं कमी जास्त होऊ शकतो। मग कचकच तांदूळ लागला तर ते मुलं खात नाहीत। अशा पद्धतीने चाळणीत काढा, नाही तर अशा टोपल्यात काढा, म्हणजे तिथंच त्याची शिजायची प्रोसेस थांबली जाते आणि हा भात थोडासा त्याच्यातलं वाफ निघून जाते। असं पसरून ठेवायचं। छान 80% शिजवला आहे, चांगला असं दाबला तर दबला जातो तो भात। आणि आता एक मोठं पातेलं घ्यायचं, 1 किलोच्या प्रमाणात आहे तर 2 मोठ्या पळ्या तूप घ्यायचं आहे आणि 2 मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे। तेल आणि तूप हे समप्रमाणात घेतलेलं आहे मी, करपत नाही। आणि आपण मॅरिनेट केलेलं तळलेला कांदा पण त्याच्यात टाकलेला आहे, थोडा शिल्लक ठेवला आहे। आणि हा सगळा आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये गरम झालेल्या तेल तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला पाणी वापरायचं नाही, वाफेवरच तो 10 मिनटं चिकन शिजलं गेलं पाहिजे असं शिजवायचं। कच्चं ठेवायचं नाही चिकन, याच्यावरच चांगलं शिजवून घ्यायचं आहे 10 मिनटं तरी। आणि तो शिजलेला भात पण याच्यात टाकून द्यायचा आणि छान पसरवायचा। तुम्हाला लेअर द्यायचे असतील तर ते पण देऊ शकता। खाली पातेलं उतरायचं आणि छान दुसऱ्या पातेल्यामध्ये लेअर देत चालायचं, पण मी नाही, इथं एकच लेअर दिलेला आहे। तूप टाकले, 1-2 चमचे तूप टाकायचं आहे आणि थोडं कोथिंबीर टाकायची, कलर थोडासा टाकायचा, तुम्हाला आवडतो तो कलर टाकायचा। इथं मी पिवळा कलर थोडा टाकलेला आहे। तळलेला कांदा टाकायचा आहे आणि आता इथं मी स्मोकी फ्लेवरसाठी हे टाकणार, म्हणजे एक कोळसा घेतला आहे गरम आणि त्याच्यावर तूप टाकून तो तसाच झाकून ठेवणार आहे एका वाटीमध्ये। हा कोळसा गरम घेतलेला आहे। आता इथं माझं चुलीची जाळ कमी आहे, फक्त त्याच्यामध्ये कोळसा आहे गरम झालेला। आता इथं मी जाळ वाढवणार नाही, या कोळशावरच आपल्याला दम देणार आहे। तूप टाकून छान धूर सुटला की लगेच ताट ठेवायचं आणि त्याच्यावर वजन काहीतरी ठेवायचं आणि दम द्यायचा आहे 10 ते 15 मिनटं। आता इथं माझं फक्त कोळशावर दम आहे दिलेला मी, कारण मी तांदूळ पण 80% शिजवले आणि चिकन पण 80% शिजवले, त्यामुळं मला जास्त वेळ असं ठेवायची गरज नाही। आता इथं बघा माझा तांदूळ सगळं असं सुटसुटीत शिजलेलं आहे, भात छान सुटसुटीत झालेला आहे आणि खाली चिकन एकदम ज्युसी आहे, म्हणजे जसं हॉटेलमध्ये आपण मिळतं खायला त्या पद्धतीचं आपलं हे चिकन बिर्याणी तयार झालेली आहे बघा। आणि टेस्टला तर एकदम स्मोकी चुलीवरची, जर तुम्हाला सोय होत असेल चुलीवरची तर चुलीवरचं चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी करून खायला खूप छान लागते, खूप चवीची लागते, एकदम वेगळ्या चवीची लागते गॅसपेक्षा। अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। मी आता त्या ताटात काढून घेते आहे बघा। खूप छान असं आपलं तयार झालेलं आहे। चिकन पण असं छान शिजलेलं आहे, त्या अशा पद्धतीनं करायचं। मस्त अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे स्मोकी फ्लेवरची। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।